तर गुड मॉर्निंग पब्लिक. आज तुम्हाला नक्की धक्का बसला असेल की कॉलेज नसताना देखील मी खूप लवकर उठलोय. मग काय बॅग उचलून तुमचा भाऊ आपल्या गँगकडे निघाला. तेथे सार्थक भाऊ सकाळी सकाळी खूप एंट्रीत उभे होते. आणि फायनली मग 2 तासाचा प्रवास करून आम्ही नाशिकला पोहोचलो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नाशिकला का आलोय, तर त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. भाई लोक कॉलेजला पोहोचतात आपला सार्थक भाऊ डायरेक्ट नारेबाजी करत होता. नंतर आम्ही थोडंसं चालत गेलो आणि एंट्रन्स वर पोहोचल्यावर आम्हाला कळालं की कार्यक्रम काहीच वेळामध्ये सुरू होणार आहे. पण खरा ट्विस्ट तर आत्ता येणार होता, कारण आम्हाला येथे आमच्या फायनल इयर प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं, ज्यात आमच्या कोडमध्ये खूप सारे एरर्स हे आले होते. पण हे बघून आपले टीम मेंबर्स हे डायरेक्टली पळून गेले होते. मग काय कस तरी आम्ही प्रेझेंटेशन केलं आणि तिथून फरार झालो आणि इकडे येऊन भजावर ताव मारला. तर आम्ही होतो सोमेश्वरला, जिथे आपला अथर्व भाऊने ब्लॉगिंग स्टार्ट करून दिली होती. तो चलो जाते हैं हम. हमारे बड़े से लोग है अभी. नंतर मग आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतला आणि फोटोशूटसाठी निघालो. काही फोटो क्लिक करून आम्ही तिथून निघालो आणि मग आम्ही गाडी जवळ जाऊन ड्रूल मध्ये एंटर केलं. पण आपला अथर्व भाऊ काही फोनच सोडत नव्हता. फायनली आम्ही कॉफी घेऊन घरी जायला निघालो. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.